जेव्हा काही माझ्या घरामध्ये भाजीला नसलं तर मी एक आठवडी टिकणारा ठेचा असा करून ठेवते। चला तर मस्त एक आठवड्या टिकणारा ठेच्याची रेसिपी बघूया। त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, मस्त ताव्यावर अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची। नंतर आपली भोपळी मिरची घ्यायची, कमी तिखट असते, त्याला पण तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये आलं लसूण त्याला पण मस्त असं भाजून घ्यायचं, झाकण ठेवल्याने ठसका उठत नाही। मस्त भाजल्यानंतर इकडे शेंगदाणे आपले पाट्यावर जाळसर वाटून घ्यायची। जाळसर वाटल्याने टेस्ट भारी लागते। त्याच्यामध्ये आलं लसूण ही मिरची घ्यायची, थोडंसं जिरं टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। जाळसर असं वाटून घ्यायचं। वाटल्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे मी। तेलामध्ये मस्त मेथी 1 चम्मच, तिखी जिरं टाकायचं। आपलं वाटण मस्त त्याच्यामध्ये परतून घ्यायचं, जिथपर्यंत आपलं तेल सुटत नाही तिथपर्यंत। मस्त असा खमंग ठेचा 1 आठवडी टिकणाऱ्याला झालेला आहे। शौर्यानं तर खूप आनंद घेतला। मस्त टेस्ट आहे.